हा आहे मुंबई गोवा महामार्ग. माणगावनंतर 9 ते 10 किलोमीटर अंतराच्यावर हा एक लोणेरे फाटा म्हणून आहे आणि ह्या मार्गे यावं लागतं. आता सध्या लोणेरेमध्ये या ब्रिजचं मोठं काम चालू आहे बायपासचं. आणि या इथे आपल्याला लोणेरे फाटावरती जाण्यासाठी या इथे या साईडला उतरावं लागतं. आणि लोणेरे फाटा आहे असं जंक्शन आहे की हा मुंबई गोवा महामार्ग आहे. आणि ह्या मार्गे आपण मुंबई गोवा म्हणजे यानंतर दासगाव महाड पोलादपूर वगैरे हा रस्ता आहे. आणि राईट मारलं तर आपण गोरेगाव श्रीवर्धन म्हसळा आंबेत दापोली या मार्गे जाऊ शकतो. हा मार्ग आहे. आणि आता आपण जात आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या मार्गे आपण जात आहोत. या ठिकाणी बऱ्याचशा रिक्षा या ठिकाणी आहेत तुम्ही पाहताय. आणि इथून आपण इथून जात आहोत. सध्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यालय लोणेरे या ठिकाणी आपण जात आहोत. त्यानंतर आपण आपल्या गावी जात आहोत. मुक्काम खडकोली, जिल्हा रायगड, तालुका माणगाव. मित्रांनो, हा आहे विद्यापीठ रोड. म्हणजे आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठकडे आपण जात आहोत. आणि या रस्त्याचं नाव आहे विद्यापीठ रोड. आणि लोणेरपासून एक 700 ते 800 मीटर आल्यानंतर या ठिकाणी JB सावंत हायस्कूल म्हणून आहे या ठिकाणी. आणि हे जे हायस्कूल आहे आता या ठिकाणी ह्याच्या मागे म्हणजे हा शेवटचा रस्ता आहे. यानंतर रस्ता नाही आहे. यानंतर या ठिकाणचे म्हणजे 7 ते 8 गावामध्ये ZPच्या शाळा आहेत. पण ह्या शाळा फक्त 7वीपर्यंत आहेत. आणि 7वी नंतर 7वी ते 10वी या सर्व मुलांना आता तुम्ही समज पाहता डोंगर इथे नावी म्हणून आहे, इथे पनळगर आहे, इथे खडकोली आहे, वाघोसे आहे, मांगरूळ आहे, अशी गावं आहेत. पण या सर्व मुलांना 7वी नंतर म्हणजे 6वी नंतर 7वी नंतर या ठिकाणी यावं लागतं. आणि 8वी ते 10वी या ठिकाणी JB सावंत हायस्कूल हे फार जुनं आहे. सावंत साहेबांनी फार पूर्वी हे चालू केलेलं आहे. त्यावेळी त्यांना इथे यावं लागतं या ठिकाणी. म्हणजे आपल्या गावापासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर ही मुलं रोज पायपीट करून या ठिकाणी येतात आणि पुढील शिक्षण पूर्ण करतात. या ठिकाणी तुम्ही पाहताय महाराष्ट्र शासनाचं तालुका फळरोपाटिका लोणेरे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी JB सावंत हायस्कूल आहे त्याच्यापुढे 100 मीटरवरती आहे. आणि हे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे तुम्ही पाहताय. महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, आता तुम्ही पाहताय आपण लोणेरे फाट्यापासून 1 किलोमीटर अंतराच्या पुढे आल्यानंतर या इथे असे हे 2 फाटे फुटतात. तो एक रस्ता जातो पनळघर म्हणजे पनळघर धरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जातो पनळघर. आणि लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे तो मांगरूळ, वाघोसे आणि खडकोली. तर आता आपल्याला या ठिकाणावरून लेफ्ट साईडला जायचं आहे आपल्या गावी. आणि थोड्या अंतरावरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ विद्याविहार लोणेरे या ठिकाणी आता आपण जात आहोत. या रस्त्याने न जाता आपण आता लेफ्ट साईडच्या रस्त्याने पुढे जात आहोत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यालय या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि तुम्ही पाहताय हा लोणेरेपासून 1.5 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यालय या ठिकाणी आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शिकेल तो टिकेल. त्याप्रमाणे या ठिकाणी या बाबासाहेबांचं हे विद्यापीठ या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रातली मुलं फार कमी आहेत या ठिकाणी येणारी. पण आउट ऑफ महाराष्ट्र बरीचशी अशी मुलं आहेत की या ठिकाणी येऊन इथे तुम्ही पाहता या ठिकाणी हे डिप्लोमा विंग आहे. आणि जी मुलं बाहेर गावातून येतात त्यांच्यासाठी मुलींसाठी या ठिकाणी एकदम सेफ म्हणजे असं मुलींचे वसतिगृह आहे, मेडिकल फॅसिलिटीज आहेत. परत या ठिकाणी स्टेट बँकसुद्धा आहे.
आणि ऑटर म्हणजे आपण जे म्हणतो ना जलशुद्धीकरण केंद्र वगैरे हे सगळं म्हणजे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी. आणि आता आपण समोर हा जो रस्ता आहे हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर सर्च करा. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी होतं आहे. पण आपल्या महाराष्ट्रातली मुलं मुली फार कमी या ठिकाणी येतात. तुम्ही गुगलवर सर्च करा आणि याची संपूर्ण माहिती घ्या. मित्रांनो, तुम्ही समोर जो पाहताय हा जो रस्ता आहे आणि या ठिकाणी समोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. आणि हा जो रस्ता आहे तुम्ही आता समोर पाहताय हा रस्ता जो आहे तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत बनविला गेलेला आहे. फार पूर्वी या ठिकाणी काही रस्ता नव्हता, काही नव्हतं, बैलगाडीसुद्धा येताना त्रास होत होता. परंतु तुम्ही पाहताय आज या ठिकाणी हा असा सुंदर असा हा रस्ता या ठिकाणी बनलेला आहे. हे आपल्या सरकारचं जे हे आहे सबका साथ सबका विकास तुम्ही आज पाहताय. आज लोक म्हणतात की सरकारने काय केलं आहे, पण आज आपलं सरकार गावागावात पोचलेलं आहे तुम्ही पाहताय. आणि खूप सारे असे सुंदर असे रस्ते, कारण मी अख्खा महाराष्ट्र फिरतो, मला माहीत आहे बऱ्याचशा ठिकाणी असे रस्ते पूर्वी नव्हते पण आता सुस्थितीत बनलेले आहेत आणि खूप छान वाटतं. मित्रांनो, हे आहे माझे गाव खडकोली, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथील हे गाव. आणि हे समोर जे डोंगर बघताय त्याचं नाव आहे उपासाचे डोंगर. उपासाच्या डोंगरच्या बरोबर पायथ्याखाली असं सुंदर असं हे आपलं खडकोली गाव आहे. आणि आता आपण या गावाच्या जवळ आलेले आहोत. तुम्ही समोर पाहताय समोरचा हा जो डोंगर आहे ह्या डोंगर मार्गे म्हणजे पाय मार्गे आपण रायगडला जाऊ शकतो. या इथून आपण जर इथून चालत गेलो हे समोरच्या डोंगरचं शिखर दिसतंय. या इथे एक कोंजर म्हणून गाव आहे. कोंजर गावाच्या पुढे नेरव म्हणून आहे आणि त्याच्या पुढे रायगड हे किल्ला आहे आपल्या इथून. म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 तासाच्या अंतरावरती या इथून आपण रायगडला सहज जाऊ शकतो. आणि हे आहे आपले गाव खडकोली. आणि या गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आता आलेलो आहोत. या इथून एक नदी आहे, सध्या ती आता सुकी आहे नदी तुम्ही पाहताय. आणि अगदी सुरुवातीला गावामध्ये आपण एंट्री केल्यानंतर समोर हे पाहताय तुम्ही विश्वकर्मा मंदिर, जगाची निर्मिती करणारे विश्वकर्मा यांचं मंदिर आहे. आणि ही आहे सुतारवाडी. या ठिकाणी सुतारवाडी ही या ठिकाणी इथे स्थापन झालेली आहे. आणि आता आपण पुढे जावं तर हे आपले खडकोली गाव आलो आहोत खडकोली गावामध्ये. आणि गाव म्हटल्यानंतर सर्वात पहिलं आपलं असतं ते आपलं मंदिर, जे हनुमानाचं मंदिर. म्हणजे गावाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ आपलं एक मंदिर असतं. आणि दरवर्षी या ठिकाणी चैत्र पौर्णिमेची आमची खडकोली गावाची या ठिकाणी जत्रकाठी आणि या इथे असा हा पूर्ण बाजार भरलेला असतो. खूप मोठा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि फक्त सुरुवात आहे, परंतु आपण या सुरुवातीलाच म्हणजे आता हे जे समोर तुम्हाला सगळं दिसतंय मंडप, हे डेकोरेशन, हे लायटिंग, हे साऊंड, हे आहेत आपले अंकुशजी पवार साहेब. या पवारदादांनी आतापर्यंत म्हणजे गेली अनेक वर्ष या ठिकाणी गावचा कोणताही उत्सव असो हे स्वतः दिव्याला राहतात. त्यांचा स्वतःचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. परंतु आपले सगळे कामधंदे बाजूला ठेवून आपल्या या गावासाठी, आपल्या ह्या देवीसाठी हे दरवर्षी सहकुटुंब येऊन या ठिकाणी मंडप डेकोरेशन, साऊंड, लायटिंगपासून सगळी मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने खूप आभार मानतो आणि त्यांना खूप सलाम आहे आपला. आणि
कालिका माते की जय. आत्ता आपण आहोत माणगाव तालुक्यातील खडकोली गावामध्ये आणि आपली संस्कृती आपली परंपरा यानुसार दरवर्षी आपल्या या गावामध्ये चैत्र पौर्णिमेला देवीची पालखी असते आणि आज त्या पालखी महोत्सव या ठिकाणी होणार आहे. ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. आत्ता आपण आलेलो आहोत देवीचं जे मूळ देऊळ आहे हे घनदाट जंगलामध्ये आहे. तुम्ही पाहता हे समोर जे दिसतंय हे घनदाट जंगल आहे आणि या ठिकाणी आपल्या कालिका मातेचं मंदिर आहे. आणि आज देवी या इथून निघून आज आपल्या गावात येणार आहे आणि नंतर उद्या सकाळी वाजत गाजत प्रत्येकाच्या दारात येऊन ते दर्शन देणार आहे. हे आहे आपले खडकोली गाव आणि आज या ठिकाणी जत्रा आहे, देवीची जत्रा आहे. देवीची पालखी आपल्या मूळ स्थानापासून म्हणजे तिचं जे मंदिर आहे तिथून निघालेली आहे आणि ती आता गावाच्या वेशीपर्यंत आलेली आहे. आणि या जत्रेनिमित्त दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केले जातं आणि त्यानिमित्त असे हे छोटे मोठे दुकानदार या ठिकाणी येतात. आणि हे आहे मिठाईचं
दुकान. या ठिकाणी खाजा आहे, हे आहे आपलं सोनपापडी आहे, विविध प्रकारचे आहे, मैसूर आहे, असं हे मिठाईची दुकान आहे. आणि ह्या ठिकाणी आहे खेळण्याचं दुकान. विविध प्रकारची खेळणी म्हणजे ही जत्रा आहे एक प्रकारची. आणि या ठिकाणी चहा वडापावचा सुद्धा स्टॉल लावलेला आहे. आणि यानंतर हे स्त्रियांची अलंकार या ठिकाणी हे सुद्धा दुकान या ठिकाणी आहे. एक मिठाईचं दुकान सुद्धा आहे या ठिकाणी. आणि हे आहे आपलं खेळण्याचं दुकान. आणि हे घेण्यासाठी आपल्या बच्चा कंपनीची फार मोठी झुंबड या ठिकाणी उडालेली आहे. तुम्ही पाहताय विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी हे दुकानदार घेऊन आलेले आहेत. आणि या इथे सुद्धा या ठिकाणी नमनाचा आलेलं होणार आहे. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेला अंत. स्वप्नात आले माझ्या हृदयात. स्वप्नात आले आणि खरोखर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला असा वर द्या. या त्रैलोक्यात
ज्याच्या मस्तीने हात ठेवेल त्याचा तात्काळ मृत्यू होईल. उदाहरण. भस्मासुराने आपल्या हाताकडे पाहिलं आणि त्याच वेळेला देवर्षी नारदानं हे युद्ध थांबवलं. आणि कालकृष्ण भस्मासुरा महादेव तुरुंगातून पळून गेले आणि त्यांची ती राहिली रुक्वान Thank